हॅलो. आपण मशीन लर्निंगचे प्रॅक्टिकल करणार आहे इथे. पण त्यासाठी आधी आपल्याला डेटा सेट कसा लोड करायचा हे आपण बेसिक जाणून घेऊया. ठीक आहे. सो आपलं हे पहिले जे प्रॅक्टिकल आहे डेटा प्रिपरेशन, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. पण स्टार्टिंगला आपल्याला डेटा सेट कसा लोड करायचा हे त्याच्यात बघावं लागेल. ते डाउनलोड करून तिथे त्याला लोड पण करता यायला पाहिजे ना. सो आपण काय करणार आहे, आपल्या ॲनाकोंडा लॉन्च करणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये ज्युपिटर नोटबुक लॉन्च करणार. ओके. मग तुम्हाला अशी एक स्क्रीन दिसेल. ठीक आहे. सो इझिली ॲक्सेस झाला पाहिजे डेटा सेट. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, एक डेटा सेट डेस्कटॉपला आपल्याला एक फोल्डर तयार करायचं आहे. ठीक आहे. आपण काय करणार, डेस्कटॉपला एक फोल्डर तयार करणार. ठीक आहे. त्याला नाव द्या समजा प्रॅक्टिकल 1. ओके. अँड देन आपण आपला सिलेबस बघणार. ठीक आहे. सिलेबसमध्ये आपल्याला हे पहिल्या प्रॅक्टिकलची लिंक दिलेली आहे डेटा सेटची. त्याच्यावर क्लिक करणार. ते आपल्याला डायव्हर्ट करेल एका वेबसाईटवर. त्या वेबसाईटचं नाव आहे कॅगल. सो या कॅगलवर तुमचं पहिले अकाउंट असणं गरजेचं आहे. त्याला तुम्ही साइन इन विथ गुगल केलं तरीही तुमचं अकाउंट तिथे होऊ शकतं. ठीक आहे. सो इथे तुम्ही काय करणार, त्याला डाउनलोड करणार. मग डाउनलोड केल्यावर काय होईल, काय फाईल तुमची डाउनलोड होईल. त्याला तुम्हाला काय करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट. ओके. आता ही तुमची एक फाईल आहे. ही CSV फाईल आहे ज्याच्यामध्ये तुमचा डेटा सेट असतो. ठीक आहे. याला तुम्ही काय करणार आहे, कट करू शकता किंवा कॉपी करू शकता. मी इथे कट करते आणि आता मी काय करणार, त्याला मी एक फोल्डर तयार केलेला आहे डेस्कटॉपला. राईट. त्याला मी इथे पेस्ट करते. ठीक आहे. ओके. आता तुम्ही काय करणार आहे, तुमच्या ज्युपिटर नोटबुकमध्ये जाणार आहात. ठीक आहे. तुमची ज्युपिटर नोटबुक आहे इथे. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही डेस्कटॉपला एक प्रॅक्टिकल 1 नावाचे फोल्डर केलं आहे ज्याच्यामध्ये तुमचा हा डेटा सेट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही प्रॅक्टिकल केलं, जो तुम्हाला कोड करायचा आहे तो जर इथेच केला, जसं की आता मी फक्त तुम्हाला इम्पोर्ट पांडास ॲज पेडी हे कशासाठी घेतो आपण, आपला डेटा सेट रीड करण्यासाठी. याला रन करणार. देन आता मला काय करायचं आहे, डेटा सेट लोड करायचं आहे. सो df इज इक्वल टू what pd डॉट रीड अंडरस्कोर CSV फाईल. आणि आता इथे मी काय देणार, त्या फाईलचं नेम. माझ्या फाईलचं नाव काय आहे, pert.csv. जर मी असं लोड करण्याचा प्रयत्न केला तर इथे काय झालं, ही माझा डेटा सेट इथे लोड झाला आहे, पण मला तो डिस्प्ले पण करायचा आहे. सो मी DF म्हणजेच डेटा फ्रेम हे लोड. अशा प्रकारे तुम्ही हे तुमचा डेटा सेट हा इझिली लोड करू शकता. आता इथे काय झालेलं आहे, मी जे फोल्डर बनवलेलं आहे, राईट, मी जे इथे फोल्डर बनवलं आहे डेस्कटॉपला प्रॅक्टिकल 1मध्ये, तिथे मी डेटा सेट पण टाकला आहे आणि माझं प्रॅक्टिकल जे आहे कोड करते आहे तो पण मी तिथे टाकला. म्हणून तिथे मला काय झालं आहे की मी पाथ न देता डायरेक्ट फक्त नेमही टाकलं तरी त्याला कळतं आहे की हाच डेटा सेट मला इथे ॲक्सेस करायचा आहे. ओके. थँक्यू.